गुड मॉर्निंग. तुमच्या सगळ्यांचं माझ्या एका नवीन व्लॉगमध्ये खूप खूप स्वागत आहे. तुम्ही बघू शकता किती छान फुलं आहेत आणि ह्याला ना चिनी गुलाब असेही म्हणतात. फक्त एक जरी आपण असं कट घेऊन लावला ना तरी पण खूप जास्त फुलं येतात आणि लगेच ते म्हणजे चिटकून जातं. म्हणजे एवढं काय त्याला हे करत बसायची गरज नाही. एकदा लावलं की भरपूर सारी फुलं येतात. गावाकडचं वातावरण ना ते खूप भारी झालं होतं. सकाळ सकाळी मस्तपैकी असं ऊन नव्हतं जास्त, असं पावसाचं वातावरण झालं होतं. आणि इथं शरीवला ना शरीव बाळासोबत खेळत बसली होती आणि तिचा ना अजिबात मूड नव्हता आज रिटर्न म्हणजे जायला. आम्ही आज तुम्हाला सांगितलंच की घरी जाणार होतो, पण काय ऑप्शन पण नव्हता कारण शरीची स्कूल होती आणि तिला ना प्रोजेक्ट दिला होता. त्यामुळे मी ते येताना सगळं सामान सोबतच घेऊन आली होती. कारण आम्ही आता आज आहे संडे आणि आज संडेला जाऊन कधी करणार, उद्या स्कूल आहे आणि जाता जाता म्हणजे 7-8 होऊन जाणार आणि ती झोपणार. त्यामुळे म्हणजे तिला तर पूर्ण काही करता येणार नाही, पण थोडंफार तर तिनं केलं ना की मग ठीक होईल. तर इथं ना आम्हाला शरीरला प्रोजेक्ट दिला होता की जे शेंगदाणे असतात ना त्याच्यावरचं जे कवर असतं ना तर त्याचंच काहीतरी करायचं, फ्लावर ते असं काहीतरी करायचं. तर असं ना मी आणि माझ्या बहिणीनं असं दोघींनी मिळून केलं होतं. शरीरनं थोडीफारच हेल्प केली कारण तिला एकटीला तर काही एवढं पॉसिबल नव्हतं. नंतर आमची इथं निघायची तयारी सुरू झाली होती. मम्मीना आखाड सुरू आहे त्यामुळं आखाड तळून दिला होता. मस्तपैकी कापण्या, चिवडा, अजून काय काय तिनं भरपूर दिलेलं होतं. आणि आज म्हणजे मी आली आहे त्यामुळं आणि आजी पण आली होती त्यामुळं स्पेशल अशी पुरणपोळी बनवली होती कारण मला मम्मीच्या आजची पुरणपोळी प्रचंड आवडते. त्यामुळे तिनं पुरणपोळी बनवली. आणि आता म्हणजे आम्हाला 3-3.5 तास तरी लागणार जायला. तर एक दिवसासाठीच मी राहायला आले, तुम्हाला मी सांगितलंच. तर आमचं जायचं थोडाफार प्रवास दाखवते आणि व्हिडिओला काय एवढा म्हणजे समोरून काय बोलता चालणार नाही, त्यामुळे मी जास्त तर व्हॉइस ओव्हरच देण्याचा प्रयत्न करेन. तर चला तुम्हाला आता घरी गेल्यावर पण दाखवते. Your way. Start the band. मी जेव्हा जेव्हा घरी जाते ना, मी तुम्हाला लास्ट व्हिडिओमध्ये सांगितलं तेव्हा हा स्पॉट मला खूप जास्त आवडतो. पण इथं डोंगर, सगळी ग्रीनरी आणि हे विंडमिल तुम्ही बघू शकता किती भारी दिसत आहेत. एकादशी झाली आहे त्यामुळे सगळे वारकरी आता त्यांच्या त्यांच्या घरी परत निघाले होते. आम्ही जसं इथं आलो तसा पाऊस सुरू झाला होता आणि येताना मी जाताना म्हणजे एक बॅग घेऊन गेले, त्याने येताना भरपूर बॅग घेऊन आलते. रात्री मस्तपैकी खिचडी बनवली. व्हिडिओ इथंच एंड करते. बाय बाय.